आपल्या सर्वांचे सुप्रियाच्या चॅनेलवर स्वागत आहे। चला तर मग चालू करूया आजची कथा। आजच्या आपल्या कथेचं नाव आहे मजमजेत मारली टिंगर बहिणीची। हेलो मित्रांनो, मी नीरज। आज तुम्हा सर्वांना एक खरी गोष्ट सांगणार आहे, जी काही दिवसापूर्वी माझ्या बरोबर घडती होती। मी कधी मनात विचार केलेला नव्हता की असे काही माझ्या बरोबर घडेल, पण ती घटना घडली आणि माझे आयुष्य बदलून गेले। मित्रांनो, ही गोष्ट आहे माझ्या बहिणी बरोबर माझ्या ठोकाठोकीची। मित्रांनो, मी पुण्याला राहतो आणि माझे कुटुंब खूप छोटे आहे। त्यामध्ये मी, माझे आई वडील आणि माझी एक बहीण, जी माझ्यापेक्षा वयाने 4 वर्षे मोठी आहे। ती बी.कॉम पास आहे आणि आता पुढचे शिक्षण घेत आहे। मी यावेळी बी.कॉम शिकत आहे। मित्रांनो, ही गोष्ट 1 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा माझ्या दीदीचे वय 23 होते आणि तेव्हा मी 19चा होतो। मित्रांनो, त्या दिवशी माझ्या बहिणीला मुलगा पाहता येणार होता। माझी दीदीचे नाव सोनिया आहे आणि आम्ही प्रेमाने तिला सोना म्हणून हाक मारतो। ती दिसायला एकदम कडक बॉम्ब आहे आणि ती एकदम काजोल सारखी दिसते। तिची टिंगर पाहून कुणाच्याही सोट्या उभा होऊ शकतो आणि मी तर तिच्या टिंगरीचा वेडा आहे। मी आणि दीदी लहानपणापासून एकाच खोलीमध्ये झोपतो, पण आमचे बेड वेगवेगळे होते। मित्रांनो, त्या रात्री ती खूप खुश होती, कारण दुसऱ्या दिवशी तिचे लग्न ठरणार होते। जेव्हा आम्ही झोपत होतो तेव्हा दीदीने मला हस्त शुभरात्री म्हणून म्हणले आणि आम्ही झोपलो। मी सकाळी उठून पाहिले तर सकाळचे 6 वाजले होते। मी उठून पाहिले तर दीदीची कमीज वर होती आणि तिची बरा पण वर आलेली होती, त्यामुळे तिचे संत्रे बाहेर पडले होते आणि तिची सलवार खाली उतरली होती आणि तिचा हात तिच्या पॅन्टीमध्ये होता। मित्रांनो, ते पाहून पहिल्यांदा मला दीदीविषयी वाईट विचार मनात आला आणि हे पाहून कुणाच्याही सोट्या ताटला असता। मी तिथेच हात मारायला सुरुवात केली आणि मी पाणी सोडले। तेव्हा उठून अंघोळ करायला निघून गेलो आणि परत आलो आणि पाहिले तर दीदी अजून तशीच झोपलेली होती। मी तिच्या जवळ गेलो आणि तिचे मनुकेला हात लावू लागलो आणि मग तिचे संत्रे हातामध्ये घेतले। मग मी थोडा खाली गेलो आणि जिभेने तिचे संत्रे चाटू लागलो आणि ती जागी जाती आणि घाबरली आणि बरोबर मी पण घाबरलो। मी तिला विचारले, दीदी तुम्ही अशा अवस्थेत का आणि कशा आहे? तर ती मला म्हणाली, मूर्ख, तू हे सर्व काय करीत आहेस? मग मी म्हणालो, दीदी काही नाही। आणि मग ती म्हणाली, चल तिकडे बघ। तर मी माझे तोंड दुसरीकडे फिरवले। मग तिने तिचे कपडे सरळ केले आणि अंघोळ करायला निघून गेली, पण माझा सोट्या अजून टोवेलमध्ये ताटलेला होता आणि तो दीदीने पाहिला होता। मग दुपारी जेव्हा दीदीला पाहायला मुलगा आला तेव्हा ती खूप खुश होती। जेव्हा तिला संत्रवले गेले तेव्हा ती लाजत चहा घेऊन बाहेर आली। तिने एक करून सर्वांना चहा दिला आणि तिने मुलाकडे पाहून स्माईल दिली। जेव्हा ती चहा द्यायला वागत होती तेव्हा तिची छाती स्वच्छ दिसत होती आणि ते पाहून माझा सोट्या पूर्ण ताटला होता आणि जेव्हा मी मुलाला पाहिले तर तो पण दीदीची छाती पाहत होता। मग काही वेळ ते बसले आणि तिचे लगीन ठरले। मग जेव्हा सर्व लोक निघून गेले तेव्हा संध्याकाळी आई आणि दीदी किचनमध्ये भांडी स्वच्छ करीत होत्या आणि मी किचनमधून बाहेर उभा राहून दीदीची टिंगर पाहत होतो। तेव्हा आईने मला पाहिले आणि मला आत संत्रवले आणि मला सांगितले की तू दीदीची थोडी मदत कर, मी जरा शेजारच्या काकूकडे जाऊन येते। मी मनातल्या मनात खुश झालो। आई तिथून बाहेर गेली आणि मी दीदी बरोबर संत्रेऊ लागलो। मी तेव्हा तिला म्हणालो की तू या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहेस। ती, थँक यू भाई। मी, दीदी आज सकाळी तू उठलीस तेव्हा असे कापडे का घातले होते? रात्री तुला काही झाले होते का? ती, नाही रे, मला रात्री ना खूप उकडत होते। मी, बरे, आता सांग तुला मुलगा कसा वाटला? ती लाजत म्हणाली, खूप चांगला। मी, बरे दीदी, आता तुझे होणार। ती, चल वेडा कुठला? मी, दीदी मला तुझे संत्रे खूप आवडले, ते खूप मोठे आणि नाजूक मुलायम आहेत। ती, गप्प बस वेड्यासारखा संत्रेऊ नको। मी, दीदी खरोखर तुझे संत्रे खूप मस्त आहेत। ती, तुला कसे माहिती?
मी सकाळी हात लावून पाहिले होते. ती, तुला अजिबात लाज वाटत नाही का? तुझ्या बहिणीला संत्रेवर हात लावतोस. मी काय करणार दीदी? तुम्हाला माहित होते की मी रूममध्ये आहे तरी तुम्ही असे झोपलात. ती, चल आता राहू दे ती गोष्ट. मग रात्र झाली आणि आम्ही झोपू लागलो तेव्हा झोपताना तिने मला पहिल्यांदा शुभरात्री किस केली. मी तर एकदम वेडा झालो आणि दीदीच्या बेडवर गेलो आणि मी पण तिला गालावर एक जोरदार किस केली आणि आम्ही झोपलो. मग जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिले की तिचे डोळे बंद आहेत आणि तिचा एक हात तिच्या संत्रेवर आणि एक हात तिच्या पेंटीमध्ये आहे. ती त्यावेळी चिच्चीमध्ये बोट घालत होती. मी कान देऊन ऐकले तर ती झोपेत काहीतरी बडबड करीत होती. ती, जब मला आकाश ठोक मला. मित्रांनो, मला आठवले की आकाश त्या मुलाचे नाव आहे ज्याच्याबरोबर तिचे लग्न ठरले आहे. मी माझा सोट्या हलवून झोपलो. मी जेव्हा सकाळी उठलो तेव्हा मी अगोदर तिचा मोबाईल चेक केला आणि मी मेसेज चेक करू लागलो आणि मला समजले की आकाश दीदीचा कॉलेजचा मित्र आहे ज्याला ती प्रेम करते आणि दीदीच्या सांगण्यावरून ते बघायला आते होते. आता मी पूर्ण हैराण झालो होतो. मग मी पाहिले तर ते दोघे ते वाली चेक पण करीत होते आणि मला ते मेसेज पाहून कंट्रोल झाला नाही आणि मी तिथेच उभे राहून हात मरू लागलो आणि मग तिथून निघून गेलो. मित्रांनो, मग त्या दिवशी पप्पा कामाला गेले आणि आई मामाकडे गेली होती तेव्हा मी किचनमध्ये गेलो. मी पाहिले की दीदी तिकडे जेवण बनवत होती. मी तिच्या मागे गेलो आणि तिची टिंगर पाहू लागलो आणि मला राहवले नाही आणि मी तिला मागून हात लावला आणि ती मागे फिरली आणि म्हणाली, काय पाहिजे तुला? मी, काही नाही दीदी, तू मागून खूप चांगली दिसतेस. ती, चांगली म्हणजे काय? मी, तुझी ती टिंगर खूप मस्त दिसते आहे. ती, तू हे काय बोलतोय आहेस बेशरम? मी, मला माफ कर दीदी. मग मी इतका संत्रेऊन तिथून निघून गेलो. आणि मग जेव्हा मम्मी पप्पा आले तेव्हा मी खूप घाबरतो की दीदी त्यांना काही सांगणार तर नाही ना. पण असे काही घडले नाही. तिने त्यांना काहीच सांगितले नाही. मग आई म्हणाली, सोना, तुझ्या मामा मामीने सांगितले आहे की त्यांना तुला भेटायचे आहे आणि तू तुझ्या लग्न अगोदर काही दिवस त्यांच्या बरोबर राहा, म्हणून तुम्ही दोघे भाऊ बहीण उद्या तिकडे जा. दीदी, हो ठीक आहे आई. मग आम्ही दुसऱ्या दिवशी बसने मामाकडे जाऊ लागलो आणि मी पाहिले की दीदी अजून माझ्या बरोबर संत्रेत नाही. आणि मग मी तिला म्हणालो की दीदी, मला माफ कर. दीदी, ते का? मी, ती कालची गोष्ट घडली म्हणून. ती, अरे तू कालची गोष्ट विसर आणि थोडा भर चल, नाही तर आपल्याला उशीर होईल आणि आपल्याला तिकीट भेटणार नाही. दीदी गर्दीमध्ये घुसली आणि कसे तरी तिने तिकीट मिळवले आणि आम्ही तिथून निघालो. पण मी पाहिले की तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते. आम्ही बसमध्ये पोचलो आणि पाहिले तर पूर्ण बस फुल होती, पण शेवटच्या 2 सीट मोकळ्या होत्या आणि आम्ही दोघे तिथे बसलो आणि बस सुरू झाली. काही वेळाने दीदीला झोप येऊ लागली. मी खिडकी जवळ बसलेलो होतो आणि दीदी माझ्या शेजारी सीटवर बसली होती आणि दीदीचे ठोके माझ्या खांद्यावर होते आणि ती झोपली होती. मग एक स्टॉप आता आणि आमच्यापैकी काही लोक खाली उतरते आणि बस सुरू झाली तर मी पाहिले की रात्रीचे 8 वाजले होते. काही वेळाने अंधार पडू लागला आणि बसमध्ये एक मंद प्रकाशाचा दिवा चालू केला. काही वेळाने बस जास्त हलू लागली आणि त्यामुळे दीदीचा हात माझ्या सोट्यावर आला आणि मी विचार केला की मी जर हात हटवला तर तिला जाग येईल आणि मी तोंड हलवता तसाच राहू दिला. पण काही वेळाने माझा सोट्या तिच्या हातची उब मिळाल्याने परत ताठला आणि आता मला पण कंट्रोल होत नव्हता. मग मी तिला उठवले आणि तिला सांगितले की तुमचा हात माझ्यावरून बाजूला